नागपुर से एक चौंकाने वाला साइबर अपराध सामने आया है, जहां शादी के नाम पर भरोसा जीतकर एक महिला से 7,51,150 रुपए की ऑनलाइन ठगी की गई। मामला नागपुर शहर के साइबर पुलिस स्टेशन में दर्ज अपराध क्रमांक 107-225 से जुड़ा है। पीड़िता ने शादी.com पर अपनी प्रोफाइल बनाई, जहां खुद को डॉक्टर मनीष मधुक बताने वाले एक अज्ञात व्यक्ति ने दोस्ती की और जल्द भारत आकर मिलने का वादा किया। धीरे धीरे विश्वास जीतने के बाद आरोपी ने अलग अलग बहाने बनाकर पीड़िता से कई बैंकों के खातों में पैसे ट्रांसफर करवाए और लाखों रुपए की ठगी को अंजाम दिया। जैसी शिकायत दर्ज हुई, नागपुर साइबर पुलिस ने तकनीकी जांच शुरू कर दी। बैंक खातों के विश्लेषण में सामने आया कि आरोपी पुणे में सक्रिय है। इसके बाद साइबर पुलिस की टीम ने पुणे में कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को 30 दिसंबर 2025 को गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपियों में राहुल सतीश चौहान 29 वर्षीय निवासी पांचगनी जिला सातारा, फैजल मोहम्मद फरीद शेख 31 वर्षीय, फ्रांसिस मुसुक जिम्बा 31 वर्षीय मालवी देश का नागरिक शामिल है। जांच में खुलासा हुआ कि फ्रांसिस मुसुक जिम्बा अवैध रूप से भारत में रह रहा था। उसका वीजा 11 जून 2024 को ही समाप्त हो चुका था। आरोपी ने अपने भारतीय साथियों की मदद से बैंक खाते खुलवाए, उनके दस्तावेज अपने पास रखे और ठगी की रकम को अलग अलग माध्यमों से निकाल कर ठिकाने लगाया। पुलिस को आशंका है कि यह गिरोह अन्य कई साइबर ठगी मामले में शामिल हो सकता है। फिलहाल मामले की गहन जांच जारी है। नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर 107/25 हा दाखल असून सदरचा गुन्हा हा मेट्रोमनियल फ्रॉड चा आहे। यामध्ये जी फसवणूक झालेली व्यक्ती आहे ती उच्च पदावर FSL येथे कामाला असून त्यांनी आपल्या लग्नासाठी मेट्रोमनियल साईटवर त्यांचा बायोडेटा अपलोड केला होता। तर सदरच्या बायोडेटाच्या अनुषंगाने त्यांना +44 या नंबरवरून डॉक्टर मनीष मधुक असं बोलत आहे असं सांगून त्यांच्याशी सलगी वाढवली की मी इंडियन फॉरेनला असतो आणि मी आता इंडियात येऊन मी स्थायिक होणार आहे आणि मला तुमच्यासारखीच उच्च पदस्थ मुलीशी लग्न करायचं आहे वगैरे असं सांगून त्यांच्याबरोबर त्यांनी संबंध वाढवले आणि त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणाकरून वगैरे त्यांच्याकडून पैसे घेतले आणि आपण लग्न झाल्यानंतर आपण एकत्रच राहणार आहोत, ते पैसे मी तुला देईन वगैरे असं सांगून त्यांची 8 लाखाची फसवणूक केली होती। याबाबत आपण गुन्हा नोंद केला आणि सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP सर, माननीय DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली API बागुल आणि आम्ही चालू केला। सदर गुन्ह्यामध्ये ज्या अकाउंटवर पैसे त्यांनी भरले होते ती सर्व अकाउंट 2 पुण्याची होती। त्यामध्ये पुण्याचे राहुल चौहान, मोहम्मद फहीम शेख या दोघांना आपण ताब्यात घेतलं आणि तसंच त्यांच्यासोबत एक फॉरेनर मालवी या देशाचा फ्रान्सिस झुंबा हा मिळून आला। तो पुण्यामध्ये त्याची 2024ला पासपोर्टची तसेच विजाची सुद्धा मुदत संपल्या असताना सुद्धा तो पुण्यामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करत होता आणि तो बऱ्याचशा अनलिगली कामामध्ये तो सक्रिय सहभाग होता त्याचा। तो या दोघांचे जे अकाउंट असतील किंवा इतरांचे अकाउंट असे पुढे वापरून त्यांचा जो पुढचा जो आरोपी आहे, जो पाहिजे आरोपी फ्रान्सिस वगैरे आहे त्याला तो देत होता आणि यांच्या मार्फतीने ते अशा प्रकारचा भारतीय मुलींना मेट्रोमनियल साईटवरून माहिती काढून वगैरे ते फसवणूक करत होते। त्याबाबत आपण तिघांना अरेस्ट करून माननीय पुणे येथे माननीय न्यायालयाचं ट्रान्झिट वॉरंट घेऊन आपण कोर्टात हजर केले आहे। सदर गुन्ह्यामध्ये त्यांना PCR मध्ये असून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे। यातील जे पैसे गेलेले आहेत त्याचा सुद्धा आपण तपास करत आहोत आणि यांच्यासोबत आणि कोण कोण आरोपी आहेत याचा सुद्धा तपास करत आहोत। हे आपणार होनो कामात लगाओ, आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।